श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अनंत चतुर्दशीला उपवास नाही केला तरीही चालेल, पण चुकूनही ही 2 कामे करू नका. चातुर्मास हा व्रत, कैवल्ये व सण उत्सवांचा काळ मानला जातो. श्रावण महिन्यात व्रत कैवल्यांची रेलचेल चालू असते. भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन, गणेश चतुर्थी, गौरी पूजन, राधाष्टमी, परिवर्तनीय एकादशी, वामन द्वादशी साजरी केल्यानंतर भाद्रपद चतुर्दशीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. अनंत चतुर्दशीचा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला तिथीला साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जात असल्याने अनंत चतुर्दशीचे महत्त्व आणखीनच वाढते. ज्योतिष आचार्य सांगतात की अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूने 14 लोकांच्या रक्षणासाठी 14 रूप धारण केले होते. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी व्यक्ती संकल्प घेऊन हातात 14 गाठी घेऊन एक धागा बांधतो. हा धागा बांधल्याने संकटाचा नाश होऊन घरात सुख समृद्धी राहते. या वर्षी अनंत चतुर्दशीला उपवास हा 17 सप्टेंबर रोजी आहे. गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच केले जाते आणि तसेच या दिवशी काही खाण्यास मनाई देखील असते. श्री विष्णूंना अनंत संबोधले जाते, त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. हे व्रत आचरण्यामागे विशिष्ट कारण, उद्देश असल्याचे सांगितले जाते. या व्रताचरणात श्री विष्णूंसह शेष नागाचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशाने पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हा गणेशोत्सव 10 दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे 10 दिवसीय गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला केली जाऊ शकते. त्यामुळे अनंत चतुर्दशी तिथीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे, अनंत व्रताचा उद्देश, पद्धती याविषयी देखील जाणून घेऊया. 10 दिवस चालणाऱ्या श्री गणेश महोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतो. यंदा अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर रोजी आहे. हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यात 14 गाठी मारल्या जातात. हा धागा रेशम किंवा कापसाचा बनला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. अनंत चतुर्दशीचे महत्त्व, अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात देखील आढळून येतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात घालावे लागले. अनंत चतुर्दशीचा उपवास कधी? या दिवशी हे चुकूनही खाऊ नका. हा आहे मुहूर्त. मंगल कार्य आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्दशीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते. तसेच विविध मंडळांमधून सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्दशीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा
विशिष्ट पूजाविधी असतो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जना पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदते. सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करावी. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षडोपचार पूजा करावी. नंतर गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत. एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जय जयकार करावा. गणेशोत्सव काळात अनावधाने झालेले चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी. नंतर गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात. मंत्र: यान्तु देवगणा सर्वे पूजा मा पादाय पार्थिवीम इष्टकाम सिद्धार्थाय पुनरागमनायच्च. गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले दैवत्व विसर्जित होते. त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकून ठेवावी. मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थानी विसर्जित करावी. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मीठ अजिबात खाऊ नये. या दिवशी मीठ खाल्ल्याने घरात न जाणारी दरिद्रता येते. नको त्या गोष्टींवर खर्च होतो. आजारपण वाढते. घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे लक्ष्मी घर सोडून निघून जाते. नकारात्मकता वाढते. निश्चितच अशा जागा लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे शास्त्रामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी मीठ खाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे या दिवशी मीठ खाणे वर्जित असते. जी लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ खाऊच नये. मात्र जे उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये. त्यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. या दिवशी काळे कपडे परिधान केल्यामुळे काळा रंग आपल्या शरीरातील ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असतो. काळा रंग परिधान केल्याने आपल्यावर नकारात्मक शक्तीचा लवकर प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवशी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा. कारण भगवान गणेश आणि भगवान विष्णू यांना पितांबर वस्त्र आवडते. यावेळी गणेश चतुर्थी तिथी 17 सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण आजचा दिवस भगवान विष्णूलाही समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना, उपवास आणि कथा वाचल्याने शुभ फळांची प्राप्ती होते. तसेच या दिवशी 14 गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र म्हणजे धागा धारण करावे. भगवान विष्णूच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी करा हे उपाय. अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंत सूत्र धागा ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामात यश मिळते. सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे. अनंत चतुर्दशीला बांधलेला 14 गाठींचा धागा हा 14 लोकांचे प्रतिनिधित्व करतो. यामुळे भूलोक, स्वरलोक, महारलोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, अटल,
विठ्ठल, सतल, रसताल, तलताल, महाताल आणि पातलोक यांचा समावेश होतो. अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपवास केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते. रेशीम धाग्याने बनलेला हा धागा माणसाचे रक्षण कवच आहे. तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की जो व्यक्ती 14 वर्ष सातत्याने सर्व नियमांसह पूजा करतो आणि अनंत सूत्राला 14 गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते. त्याला सर्व सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आरोग्याची प्राप्ती होते. या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान विष्णूला आपले राज्य परत मिळण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा विष्णूने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले. अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते. या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे. सन 2024 मध्ये 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी हे व्रत आचरावे. अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्य देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा आहे. या व्रताचा आरंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू होते. अनंतच्या पूजेत 14 गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते असे सांगितले जाते. ही पूजा कशी करावी तर चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात. त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढतात. त्यावर 7 फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्याच्या पुढे हळदीने रंगवलेला 14 गाठींचा दोरा ठेवतात. कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील पाण्याला यमुना मानले जाते. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची 16 उपचारांनी पूजा करतात. अंगपूजा, आवरण पूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जाते. पुष्पांजली झाल्यावर अर्घ देतात. प्रार्थना करून 14 गाठींचा दोरा हातावर बांधतात किंवा गळ्यात धारण करतात. वडे आणि घागरे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो. व्रतकथा. अनंत चतुर्दशीची कथा. प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती. सुशीला लहान असतानाच
तिची आई दीक्षा मरण पावली. काही काळानंतर सुशीलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले. काही दिवसांनंतर सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंडिन्य ऋषींशी झाला. सुशीलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंडिन्याला दिले. यामुळे कौंडिन्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले. दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंतांचे नामस्मरण करू लागला. काही वेळाने तेथे काही स्त्रिया सुशीलाला दिसल्या. त्या कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंताची पूजा आणि त्यांचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि 14 गाठींचा धागा बांधून कौंडिन्याकडे आली. कौंडिन्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले. तेव्हा सुशीलाने त्यांना सर्व प्रकार सांगितला. कौंडिन्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला. त्यामुळे धाग्याचा अपमान झाला. यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला. खूप दिवस उलटल्यानंतर कौंडिन्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले. तेव्हा तिने भगवान अनंताचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. हे ऐकून कौंडिन्य अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही त्याला अनंत सूत्र सापडले नाही. तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला. त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौंडिन्याला उद्देशून म्हणाले, हे कौंडिन्या, तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर. 14 वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंडिन्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून मुक्ता झाली. रक्षासूत्र कसे परिधान करावे? अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. जवळच्या मंदिरात जा किंवा घरी देवांचे पूजन आरती करा. यासाठी कलश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी. हा कलश म्हणजे भगवान विष्णूचे रूप आहे. त्यावर रेशमी धाग्याला हळद आणि कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा. त्या धाग्यांच्या 14 गाठी बांधा. फुले, फळे, हळद, अक्षता, प्रसाद इत्यादी अर्पण करून विधीनुसार भगवंताची पूजा करावी. पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीची व्रत कथा वाचा आणि मग नंतर उजव्या हातात हा पवित्र धागा बांधा. अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात असे मानले जाते. शेषदेवता विष्णू तत्वांशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींची उत्तम वाहक मानली जाते. म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवताच्या पूजा विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते असे सांगितले जाते. पुरुषांनी आपल्या डाव्या तर महिलांनी आपल्या उजव्या हातावर हा धागा बांधावा असे सांगितले जाते. मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी असतात. विशिष्ट देवतेचे या गाठींवर आवाहन केले जाते. 14 गाठींच्या दोऱ्यांची मंत्राच्या साहाय्याने प्रतिकारात्मक रूपात पूजा करतात. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते. यानंतर पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने
प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात. तसेच 14 गाठी ह्या विष्णूंनी निर्माण केलेल्या 14 लोकांचे प्रतीक मानल्या जातात. धृतक्रीडेत गमावलेले सर्व वैभव परत मिळण्यासाठी युधिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचे आचरण केले होते. श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्त्व सांगितले होते. या व्रत प्रभावाने पांडवांना त्यांचे गेलेले राज्य परत मिळाले, गतवैभव प्राप्त झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.